आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. छोटासा व्हिडिओ आहे मात्र काम करणारा आहे. आज आपण बघणार आहोत चेहऱ्याला स्टिम्युलेट किंवा उद्दीपित कसं करायचं आणि का करायचं. तर व्हिडिओ चालू झाल्यानंतर आपण बोलणार आहोत, सगळी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. कुठल्याही आवडत्या आसनात बसा. नेहमीप्रमाणे आपण जे व्हिडिओत सांगतो, खुर्चीवर किंवा साधं पार्क मध्ये असताना आपल्याला निवांत वेळ मिळाला काही मिनिटाचा, तरी ही गोष्ट ही चेहऱ्याला उद्दीपित करण्याचं फेस टॅपिंग आपण नक्कीच करू शकतो. काय आहे फेस टॅपिंग? तर सिंपल आपल्या हाताची बोट जी आहे त्याने चेहऱ्याला आपण एक प्रकारे उद्दीपित करत असतो, स्टिम्युलेट करत असतो. तर कसं करायचं आहे आणि का करायचं आहे ते आपण आता जाणून घेऊया. छानपैकी शांत बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा आणि स्वतःच्या शरीराबद्दल सजग व्हायचं आहे. आणि आपल्या हाताची जी बोट आहे ती संपूर्ण आपल्या कपाळावर आणि गालावर अशी फिरवायची आहे. का फिरवायची आहेत? चेहरा हा आपला खूप महत्वाचा भाग आहे. यात 4 ऑर्गन्स आहेत. डोळे आहेत, कान आहे, जीभ आहे. हे एवढा महत्वाचा हा भाग आपल्या शरीराचा आहे. त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी याचा तर फायदा होणारच आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये तणाव कमी होऊन शरीरामध्ये ही चांगली हार्मोन्स तयार होणार आहे. चेहऱ्याची कांती सुधारणार आहे. चेहरा फ्रेश वाटणार आहे, टवटवीत वाटणार आहे, कारण तिथे रक्त संचरण चालू होणार आहे. तर भरपूर सारे असे फायदे या गोष्टीचे आहेत. आता आपण काय करणार आहोत की हे आपलं कपाळ आहे ना, कपाळात जेव्हा आपल्याला तणाव येतो त्यावेळेस कपाळाच्या ज्या मसल्स असतात त्या पहिल्यांदा कडक होतात किंवा थोड्याशा स्ट्रेस्ड म्हणतो ना आपण, तशा असतात. तर त्याला रिलॅक्स करण्यासाठी सुद्धा आपल्याला हे तंत्र नक्कीच उपयुक्त येणार आहे. तर अशा रीतीने छानपैकी बोटाने कपाळाला टॅप करायचं आहे. बघा, कानाच्या पुढपर्यंत. ठीक आहे, अशा रीतीने. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यामध्ये ज्या हाडांमध्ये पोकळ्या असतात त्याला सायनस म्हणतात. आणि या सायनसचं आरोग्य म्हणजे या सायनसला सूज येते केव्हा येते? जेव्हा सर्दी होते, जेव्हा ॲलर्जी होते, त्यावेळेला या सायनसला सूज येत असते. त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा त्याचं सारखी सर्दी होऊ नये, ॲलर्जी पासून ची सिम्पटम्स कमी दिसावे म्हणून हे नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तर या ठिकाणी आता हे जे आपलं खालचं हाड आहे डोळ्याच्या खालचं, तर या ठिकाणी अगदी आनंददायक असं बोटाच्या टोकांनी टॅपिंग करायचं आहे. आणि या ठिकाणी गाल, तुमचा जबडा, तुमचं कपाळ अशा रीतीने टॅपिंग करूया. छानपैकी कानाला असं दोन्ही हाताच्या याच्यात धरून छानपैकी असं गोलाकार करा. आणि आता तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. चेहऱ्यावर रक्तसंचरण चालू झालेलं आहे, तिथे छानपैकी तणाव विरघळलेला आहे आणि तुम्हाला फ्रेश आणि टवटवीत नक्कीच वाटलं असणार. नक्कीच तुमचा अनुभव मला शेअर करायला विसरू नका. अशीच काळजी घ्या. धन्यवाद.